नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुम्हाला समजा MRTP कायद्याच्या अंतर्गत PMRDकडे किंवा नगर विकास विभागाकडे बांधकामासाठी परवानगी घ्यायची असेल तर त्याची तरतूद कुठे आहे, आणि जर तुम्ही अर्ज केला आणि अर्ज जर रिजेक्ट केला तर त्याला कुठे अपील करता येतं या संदर्भाने माहिती बघूया। तर पुणे आणि परिसरामध्ये मी बघतोय की पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बरीच लोक प्लॉट घेतात आणि तिथे बांधकाम करतात, पण हे बांधकाम करताना PMRDकडे योग्य तो अर्ज देऊन परवानगी घेत नाहीत। असं करू नका, कारण नंतर PMRD सेक्शन 53ची नोटीस पाठवेल आणि तुमचं घर पाडेल। त्याच्यामुळे हे सगळं होऊ नये म्हणून PMRDकडे तुम्ही अर्ज दाखल करायचा असतो। कुठल्या कलमच्या अंतर्गत अर्ज दाखल करायचा असतो? MRTP कायद्याच्या सेक्शन 44च्या अंतर्गत तुम्ही PMRDकडे परवानगी मिळण्यासाठी, बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल करू शकता। तो अर्ज दाखल करताना तुमची जी काही महत्त्वाची कागद आहेत त्याच्यातील पहिला कागद जमिनीचे तुम्ही मालक आहात याचा कागद, म्हणजे काय 7/12 किंवा सिटी सर्वेचा जो काही तुमचा प्रॉपर्टीचा उतारा असेल तो। दुसरं, तुम्ही तुमच्या घराचा ब्लूप्रिंट एखाद्या आर्किटेक्टकडून बनवून घ्यायचा। तिसरं साईट प्लॅन, चौथं लेआउट प्लॅन, आणि हे सगळे डिटेल प्लॅन सगळे तुम्ही तयार करून नकाशा सकट, मालकी हक्काच्या कागदासकट तुम्ही PMRDकडे सेक्शन 44च्या अंतर्गत अर्ज दाखल करू शकता आणि तुम्ही बांधकामासाठी परवानगी मागू शकता। आणि याच्या उलट पण आहे, जर तुमचं ऑलरेडी एखादं घर आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही जर ते शासनाने जे मंजूर जे नकाशे दिले आहे, स्ट्रक्चर दिले आहे त्याच्यामध्ये बसणारं जर तुमचं असेल तर ते याच्यामध्ये बसतं। कुठल्या नंबरचा नकाशा बसतो हा नंबर देऊन तुम्ही परवानगीसाठी सेक्शन 44च्या अंतर्गत PMRDकडे अर्ज देऊ शकता। आता काय होऊ शकतं, अर्ज दिल्यानंतर जर तुमचं बांधकाम नियमात बसत असेल किंवा तुम्हाला परवानगी देण्यासारखी परिस्थिती असेल तर PMRD तुम्हाला परवानगी देईल। जर तशी परिस्थिती नसेल तर फार तर अर्ज रिजेक्ट करेल। याच्यामध्ये जर PMRDने तुमचा सेक्शन 44चा जर अर्ज रिजेक्ट केला तरी घाबरायचं कारण नाही, कारण आपल्याकडे सेक्शन 47मध्ये अपीलची प्रोव्हिजन आहे। फक्त एवढंच आहे की अपील जर करायचं असेल तर सेक्शन 44चा अर्ज रिजेक्ट झाल्यापासून 40 डेजच्या आत, म्हणजे 40 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करावं लागतं। अपील करायची तरतूद आहे आणि अपील करून तुम्ही परमिशन मिळवू शकता। त्यामुळे मित्रो, हे जे तुम्ही बेकायदेशीरपणे घरे बांधता ते घर न बांधता किंवा बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन न करता तुम्ही योग्य ते कागदपत्र जमा करा आणि PMRDकडे सेक्शन 44च्या अंतर्गत अर्ज दाखल करा। आणि PMRDने जर परमिशन दिली तर ठीक आहे, आणि नसेल दिली तर तुम्ही 40 दिवसाच्या आत रिजेक्शनच्या अगेन्स्ट सेक्शन 47च्या अंतर्गत अपील करू शकता आणि परमिशन मिळवू शकता। तर मित्रो, या होत्या 2 तरतुदी MRTP कायद्यातील ज्या तुम्हाला बांधकाम परवानगी मिळवण्याच्या हेतूने किंवा मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि कामाच्या आहेत। तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझा लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, हाय हॅलोचे मेसेज टाकायचे नाही। ज्यांना खरोखरच काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी नाव, गाव, जिल्हा लिहायचं आणि व्हॉट्सअपला मेसेज करा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ। बाय।